दरम्यान आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी अगदी काही वेळापूर्वी संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आहे. आपण बघूयात. वैभवी देशमुख आहेत. खरं तर न्यायाची अपेक्षा तुम्ही करताय, काय मागणं असणार आहे सरकारकडे? मागणं हेच की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. जे आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. जेव्हापासून मोर्चे निघतायत, सगळे निघतात, तुम्ही एकच सगळ्यापासून मागणी करताय की न्याय मिळाला पाहिजे. पण खरंच सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं ज्या पद्धतीनं काम सुरू आहे आता, वाटतंय न्याय मिळेल या सगळ्या प्रकरणामध्ये? असं तर वाटतंय न्याय मिळेलच, कारण की त्यांनीच कधी अन्याय केला नव्हता तर त्यांना न्याय का मिळणार नाही. आणि जे स्लो काम चालू आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जी प्रक्रिया आहे ती लवकर होऊन माझ्या वडिलांना न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आता तू कुटुंबाची सगळ्यात मोठी मुलगी आहे, त्यांची मोठी मुलगी आहे. आता कुटुंबाची काय स्थिती आहे, त्यांना काय सांगते ते लोक, तुम्हाला काय भेटल्यानंतर काय बोलताय? लोक तेच बोलताय की आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि मी एकच मागणी करते की तुम्ही सर्वजण असेच आमच्या सोबत राहा, आमच्या कुटुंबासोबत राहा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.